दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये डोळे तळवे एकमेकावर घासवायचे, हळूवारपणे डोळ्यावर ठेवायचे. त्या परमपित्याला मनापासून नमस्कार करायचा आहे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसूतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनिराहु केतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आज आपल्या या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव संपन्न होतो आहे आणि मला वाटतं 5-6 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या भजनांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. उद्या रामजन्मोत्सव भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे आणि आज आपण या निमित्तानं प्रवचन ऐकणार आहोत. रामजन्माची कथा वगैरे त्यावेळेला आपल्याला ऐकायला मिळणारच आहे, परंतु मी एका वेगळ्या विषयाचं चिंतन आपल्यासमोर मांडणार आहे. आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत महान आहे आणि ती मूल्यावर आधारित आहे. मी जो चिंतनासाठी हा श्लोक घेतला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवताराचं कार्य सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, भगवंत असं म्हणतात की मी अवतार घेतो, पण केव्हा अवतार घेतो? यदा यदा हि धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अभ्युत्थानमधर्मस्य, त्यावेळेला पुन्हा धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी, परित्राणाय साधूनां, त्यावेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय च दुष्कृतां, दुष्टांना मारण्यासाठी, संभवामी युगे युगे, पुन्हा पुन्हा मी अवतार घेतो. आपल्या अवताराचं कारण त्यांनी सांगितलं. या ठिकाणी ते म्हणतात धर्माला ग्लानी येते. धर्म या शब्दाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? धर्म म्हणजे नेमकं काय आहे? व्यासांनी धर्माची व्याख्या केली. धारयति इति धर्मः, ज्याच्यामुळं समाजाची धारणा होते त्याला पण धर्म असं म्हणतो. समाजाची धारणा सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा या 5 गोष्टींमुळं समाजाची धारणा होते. ही जी 5 मूल्ये आहेत, या 5 मूल्यांमुळं समाजाची धारणा होते. याच्यातलं एक जरी मूल्य संपलं तरी आपण म्हणतो अधर्म झालेला आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकेका मूल्यासाठी जीवन जगणारी मंडळी भारतात होऊन गेली. एकेका मूल्यासाठी. सत्य कसं बोलावं? राजा हरिश्चंद्राप्रमाणे बोलावं. एकवचनी कसं असावं? प्रभू रामचंद्रांच्या प्रमाणे असावं. बंधुप्रेम कोणाप्रमाणे असावं? भरत लक्ष्मणाप्रमाणे असावं.
म्हणजे एकेका मूल्यासाठी जीवन जगणारी मंडळी आहे. सत्य कसं बोलावं? राजा हरिश्चंद्राप्रमाणे रात्रीची वेळ आहे, राजा हरिश्चंद्र झोपलेला आहे आणि स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये भगवी वस्त्र परिधान केलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, हातामध्ये कमंडलू आहे, कपाळाला भस्म आहे आणि विश्वामित्र स्वप्नामध्ये आले. विश्वामित्राने राज्याचं दान मागितलं राजा हरिश्चंद्राकडे. वचन दिलं राजाने, स्वप्नात वचन दिलं, सगळं राज्य त्या विश्वामित्राला देऊन टाकलं. स्वप्नात वचन दिलं, स्वप्न संपलं, राजाला पुन्हा झोप लागली. राजा जेव्हा सकाळी उठला त्यावेळेला पाहतो तर खरंच राजद्वारामध्ये विश्वामित्र उभे होते. विश्वामित्र आत आले आणि विचारलं, राजा विसरलास का? तू संपूर्ण राज्य मला दान केलं आहे, रात्री वचन दिलं आहे तू मला, विसरलास का तू? तेव्हा राजा हरिश्चंद्र असं म्हणतोय, भूदेवा मी तुमचीच वाट पाहतोय, या संपूर्ण राज्यावर तिलांजली देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. कमंडलमधून पाणी घेतलं आणि संपूर्ण राज्य विश्वामित्राला देऊन टाकलं. स्वप्नात दिलेलं वचन जागेपणी पाळण्याची क्षमता त्यावेळेला होती. स्वप्नात दिलेलं वचन जागेपणी पाळण्याची क्षमता त्यावेळेला होती. आज जर आम्ही एखाद्याला जागेपणी वचन दिलं तर स्वप्नातसुद्धा पाळण्याची आमची हिंमत होत नाही. इथे धर्माला ग्लानी आली. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानवधर्मस्य. तेव्हा धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी धर्माला ग्लानी आली म्हणजे सज्जनांना त्रास होतो, दुष्टांचं फावतं. अशा वेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा मी अवतार घेतो, पुन्हा पुन्हा मी अवतार घेतो. आपल्याकडे दशावताराच्या कल्पना आहेत. जेव्हा जेव्हा आत्ताच मी आपल्याला सांगितलं धर्माला ग्लानी येते त्यावेळेला सज्जनांना त्रास होतो, मग ही सगळी सज्जन मंडळी भगवंताकडे जातात, भगवंताला प्रार्थना करतात की आमची यापासून सुटका करा. मग भगवंताला अवतार घ्यावा लागतो. दशावताराच्या कल्पना आपल्याकडे आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, राम, परशुराम, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार आपल्याकडे झाले. कृत, त्रेता, द्वापार आणि कली प्रत्येक युगामध्ये भगवंताला अवतार घ्यावा लागला. का अवतार घ्यावा लागला हे आत्ताच आपल्याला मी सांगितलं की समाजाची धारणा ज्या वेळेला बिघडते त्यावेळेला तो समाज पुन्हा व्यवस्थित चालावा म्हणून लोक भगवंताची प्रार्थना करतात आणि भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने खाली येतात. मग काही अवतार जे आहेत हे अंशकालीन अवतार आहेत, तात्पुरते अवतार आहेत. तेवढा अवतार संपला की भगवंत पुन्हा धर्माची स्थापना करतात आणि लोक आपलं जीवन जगायला सुरुवात करतात. मत्स्य अवतार तात्पुरता अवतार आहे, कच्छ तात्पुरता अवतार आहे, नृसिंह प्रगट झालेत ते. प्रल्हादाला ज्यावेळेला विचारलं तुझा भगवंत कुठे आहे, वडिलांनी विचारलं, हिरण्यकश्यपूने विचारलं, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी भगवंत दिसत होता. तेव्हा पलीकडचा खांब पाहिल्यानंतर प्रल्हाद असं म्हणतोय की माझा भगवंत या खांबामध्ये आहे. हिरण्यकश्यपू त्यावेळेला उठला आणि त्या खांबाला जोरात लाथ मारली. खांबाचे 2 तुकडे झाले आणि त्या खांबामधून भगवंताचा अवतार झाला. नरसिंहाचा अवतार आपण त्याला किंवा नृसिंह अवतार त्याला आपण म्हणतो. म्हणजे हे जे अवतार आहे जे तात्पुरते. परशुरामाचा अवतार तर काय भयंकर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 राम होऊन गेले. पहिला राम जो आहे तो भार्गव राम, दुसरा राम आहे तो बलराम आणि तिसरा राम आहे तो प्रभू रामचंद्र राम. हे पहिले जे 2 राम आहेत हे अत्यंत तापट आहेत, परंतु प्रभू रामचंद्र यांच्या जीवनामध्ये संपूर्ण शीतलता आहे. प्रभू रामचंद्राचं जीवन हे आदर्शवत अशा प्रकारचं जीवन आहे. आपल्याकडे राम आणि कृष्ण ही आमची दैवता आहेत. राम आमचा श्वास आहे, कृष्ण आमचा उच्छ्वास आहे. रामाचं एवढं महत्त्व आहे की 2 माणसं जरी एकमेकाला भेटली ना तरी आपण पहिलं म्हणतो राम राम, कारण तुझ्यात जो राम आहे तोच राम माझ्यामध्ये सुद्धा आहे.
आपण एकमेकाला रामराम करतो. एखाद्या व्यक्तीमध्ये जर काहीच अर्थ नसेल, आपण म्हणतो काय याच्यामध्ये रामच नाही बरं का, याच्यामध्ये रामच नाही. त्याच्यातलं कदाचित चैतन्य संपलेलं असेल, आपण म्हणतो याचा रामच संपला आहे. काहीतरी अंदाजे आपल्याला काय राम भरोसे बोलू नको बरं का. इतकं आमच्या राम आणि कृष्ण आमच्या जीवनामध्ये एवढी जवळीक साधतायत. इतकंच नाही तर वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे हा. म्हणजे या एका मंत्राने संपूर्ण भारत जोडला आहे. वरचे लोक रामाची भक्ती करतात, खालचे लोक कृष्णाची भक्ती करतात. आपण हरीची भक्ती करतो म्हणजे पांडुरंगाची भक्ती करतो. म्हणजे राम कृष्ण हरी सगळा भारत जोडला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी आत्ता आपल्याला सांगितलं भगवंताला यावं लागतं, बोलवावं लागतं, भगवंताला बोलवावं लागतं, आपल्याला यावंच लागतं. आणि संत मात्र स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. भगवंताला आणावं लागतं. मी आत्ताच आपल्याला सांगितलं, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला देवाला प्रार्थना करावी लागते की भगवंता आता तू अवतार घे आणि आमचं रक्षण कर. भगवंताला आणावं लागतं, आपल्याला यावंच लागतं. आपली जशी कर्म आहेत ना, त्या कर्मानुसार पुढचा जन्म आपल्याला येतो. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा यावे जन्मा आणि व्हावे फजित. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, अशा प्रकारची आपल्या आत्म्याची अवस्था असते. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाची कारणं जन्म घ्यावा. आपल्या जन्माचं मूळ तेच आहे की या संसारामध्ये किंवा या जगामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला यावं लागतं, यावंच लागतं. आपण जरी किती म्हटलो मी येणार नाही तरी यावंच लागतं, कारण आपल्या कर्मानुसार आपल्याला गती प्राप्त होते. आणि संत मात्र स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. तुकाराम महाराजांना विचारलं, आपण आलात कुठून? महाराज म्हणतो, आम्ही वैकुंठवासी. पुन्हा जाणार कुठे? पुन्हा वैकुंठामध्ये जाणार. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलिले दिवशी साच भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. किंवा उजळया आलो वाटा, खरे खोटे निवाडा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत एवढ्यासाठी येतात, स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात. पुन्हा मी वैकुंठामध्ये जाणार महाराज म्हणतात. नाथांचं उदाहरण एक सांगतो. नाथ महाराज शांतीचं मूर्तिवंत प्रतीक, रामायण लिहिलं त्यांनी, भागवत लिहिलं. प्रचंड अशा प्रकारची ग्रंथसंपदा संत एकनाथ महाराजांनी निर्माण केली. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं आता आपल्याला जायचं आहे, घरातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, गिरिजाबाईंना सांगितलं, हरिपंडिताला सांगितलं, घरातल्या लोकांचा निरोप घेतला आणि एका ठिकाणी स्थिर बसले आणि आपला आत्मा त्यांनी आपल्या शरीरातून बाहेर काढला. आता ते शरीर प्रेतवत झालं, तिरडीवर शरीराला झोपवलं आहे. अंत्ययात्रा निघाली आहे. पैठण गावामधून अंत्ययात्रा चालली आहे. एक सासूरवासीने पहिल्यांदाच पतीच्या घरी चाललेली होती आणि ज्या वेळेला ती घरी चालली, तिच्या पतीच्या घरी चालली, आईवडील तिला बोलवत आहेत, त्यावेळेला नाथांचं प्रेत समोरून चाललं आहे. तिचे आईवडील म्हणायला लागले, काही नाथांना आताच वेळ मिळाला का जायला? माझी मुलगी आता सासरी चालली, यांना काय आत्ताच वेळ मिळाला का जायला? नाथांनी ऐकलं ते. नाथ लगेच तिरडीवर उठून बसले आणि सांगितलं, बाई माझी अडचण नको, तू आपली व्यवस्थित जा. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. दुसऱ्या दिवशी नाथांना वाटलं आता आपण आपलं पुन्हा जावं. विशिष्ट स्थितीमध्ये बसले, आपला आत्मा बाहेर निघाला आहे, त्यांचं प्रेत तिरडीवर झोपवलं आहे. 4 खांदेकरी खांद्यावर नाथांचं प्रेत घेतलं आहे आणि बाकीचे काही नातेवाईक मंडळी वगैरे बरोबर चालली. ते 4 जण खांदेकरी आहेत ना, ते एकमेकावर बोलत होते बरं का.
ते एकमेकावर गप्पा मारतात. नाथ फार कर्मटपणाच्या गप्पा मारत होते. संस्कृतमधलं तत्त्वज्ञान त्यांनी मराठीमधून सांगितलं, भागवत मराठीतून लिहिलं. आमचा सगळ्यांना आम्ही कर्मठ म्हणून आमचा द्वेष करत होते, पण शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. नाथांनी ऐकलं ते. नाथ म्हणाले, बाबांनो, भावांनो, तुम्हाला काही त्रास नको. ते तिरडीवर उठून बसले. म्हणले, मी आपला नंतर जायचा विचार करेल. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. तिसऱ्या दिवशी नाथांना वाटलं आता आपण जायचं, पण आपला त्रास कोणालाच नको. घरातून निघाले, वाड्यातून निघाले आणि गोदावरी मातीकडे गेले आणि जलसमाधी घेतली आणि आपला देह संपवला. संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. माणसांना यावंच लागतं आणि भगवंताला आणावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आज आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र पाहणार आहोत. आपण जन्म करतो देवाचा, पण देव कधी काही जन्माला येतो का? तो निर्गुण निराकार अशा प्रकारचा आहे. पण आपल्याला त्याचं स्मरण व्हावं म्हणून आपण जयंती साजरी करतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांची जयंती साजरी करतात, यांची भगवंताची जयंती साजरी करतात, कारण त्यांचा येण्याचा दिवस महत्त्वाचा असतो. रामनवमी, कृष्ण जयंती, श्रीकृष्ण जयंती साजरी करतो. भगवंताची जयंती साजरी करतात आणि संतांचं पुण्यतिथी साजरी करतात. तुकाराम महाराजांची बीज पुण्यतिथी, ज्ञानेश्वर माऊलींची वद्य तृतीया पुण्यतिथी, नाथांची पुण्यतिथी, संतांची पुण्यतिथी साजरी करतात. देवांची जयंती साजरी करतात. आणि याहीपेक्षा जे वेगळे संत आहेत ना, ज्यांना आपण प्रसिद्ध संत असं म्हणतो, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, परवा स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन साजरा करतात. कारण संतांची जन्मतारीख आपल्याला माहीत असते, त्यांच्या आईवडिलांचे नाव आपल्याला माहीत असतात. स्वामी समर्थांची जन्मतारीख माहीत आहे, स्वामी समर्थांच्या आईवडिलांचं नाव माहीत आहे. ते प्रगट होतात म्हणून त्यांचा प्रगट दिन साजरा करतात. साईबाबा प्रगट दिन साजरा करतो आपण, नाही का? गजानन महाराज प्रगट दिन साजरा करतो. त्या पातुरकरांच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम चाललेला होता आणि त्यावेळेला जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत. ऋतुशांतीचा कार्यक्रम होता त्यांच्या सुनबाईचा. आपल्याकडे करतात ऋतुशांती. आणि सगळेजण अन्नप्रसाद वगैरे घेत आहेत. ज्यांची जेवणं वगैरे झाली त्यांच्या त्या पत्रावळी बाहेर टाकल्या जातात आणि त्या तिथे एक तरुण अशा प्रकारचा मुलगा, अजानुबाहू, प्रचंड अशा प्रकारचं तेज चेहऱ्यावर आहे आणि त्या पत्रावळीवर पडलेली उष्टी ते खात आहेत. पलीकडून दामोदर पंत कुलकर्णी समोरून आले आणि त्यांनी पाहिलं, विचारलं. बंकटलाल अगरवाल बरोबर होते. विचारलं, गोष्ट का खातायत? पातुरकर इतके श्रीमंत आहेत की जर हे अन्न मागायला गेले तर ते नाही म्हणणार नाहीत, पण हे असं गोष्ट का खातायत? तर ते सगळ्या लीला ते पाहत होते लांबून. आणि मग ते म्हणाले की आता तुम्हाला मी पाणी आणून देतो. अजानुबाहू अशा प्रकारचं शरीर आहे, प्रचंड तेज आहे, हातात एक चिलीम आहे. आणि ते पाणी आणायला आतमध्ये गेले. पण इकडे वेगळाच चमत्कार. गजानन महाराज तिथून उठले आणि गाई आणि म्हशींसाठी जिथं पाणी ठेवलेलं होतं त्याच्यातलं पाणी प्यायला लागले. यांना आणखीन नवल वाटलं. ते म्हणतात, अहो मी तुमच्यासाठी पाणी आणलं, ते पाणी चांगलं नाही. गजानन महाराज म्हणतात, पाणी तरी तोच आहे, तो सगळ्या विश्वात भरून राहिलेला आहे. ब्रह्म सगळ्या ठिकाणी चराचरात व्यापून राहिलं आहे. ही ज्या वेळेला 4-5 वाक्य ऐकली त्यावेळेला बाकी ही व्यक्ती सामान्य नाही. आणि मग पुढे ते गजानन गणगणगणात होते, गणगणगणात होते. त्यांचा प्रगट दिन साजरा करतात. साईबाबा शिर्डीला आले आणि या साईबाबा
अशा प्रकारचा उच्चार केला, त्यांचं नाव साईबाबाच पडलं. स्वामी समर्थांच्या बाबतीत असं पाहतो आपण. स्वामी समर्थ हे चोळप्पाच्या घरी आले आणि बंगाल प्रांतातून कोणीतरी एक ग्रस्त त्यांना भेटायला आले होते. समोर खुर्ची मांडली. स्वामी समर्थांनी सांगितलं आणखीन एक खुर्ची मांडा. तिथे एक पारशीग्रस्त आले होते, ते त्या खुर्चीवर बसले. समोर आणखीन एक खुर्ची मांडायला सांगितली, त्या खुर्चीवर ते बसले. बंगालवरून आलेल्या त्या ग्रस्ताने विचारलं की आपण आलात कुठून? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही कर्दळीवनातून आलो, पुढे आम्ही बंगालला गेलो, पुढे केदारेश्वरला गेलो, उत्तर प्रदेशात गेलो, पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलो, पंढरपूरला आलो, मंगळवेढ्याला गेलो, नंतर कोल्हापूरला गेलो, मोहोळला गेलो, पण आम्ही सगळ्या शेवटी या ठिकाणी आलो आणि तिथे महाराजांच्या सगळ्या लीला आपल्याला पाहायला मिळाल्या. मला सांगायचं होतं हे की देवाची जयंती साजरी करतो, संतांची पुण्यतिथी साजरी करतो आणि जे अवलिया संत आहेत त्यांचे प्रगट दिन साजरे करतात. प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचं ज्या वेळेला आपण अभ्यास करतो किंवा चिंतन करतो तेव्हा प्रभू रामचंद्राचं जीवन एक आदर्शवत अशा प्रकारचं जीवन आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेले. ते ऋषीमुनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत, त्यात महत्त्वाचे 2 ऋषी होते, एक वसिष्ठ आणि एक विश्वामित्र. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी होते आणि विश्वामित्र हे राजर्षी होते. दोघांच्या विचारप्रणाली, दोघांचं तत्त्व वेगळ्या प्रकारचं होतं. वसिष्ठांचं तत्त्व असं होतं की दंडनीती नको, लोकांनी स्वतःच सुधारलं पाहिजे आणि स्वयंप्रेरणेने, स्वयंशासनाने त्यांनी त्यांचं जीवन जगलं पाहिजे, अशी वसिष्ठांची भूमिका होती. थोडक्यात ते लोकशाहीचे प्रणेते होते, लोकशाही मान्य करणारे अशा प्रकारचे वैशिष्ट्य होते. पण विश्वामित्रांचं तत्त्वज्ञान वेगळं होतं. ते दंडनीतीने वागणारे होते, म्हणजे हुकुमशाही ही विचारप्रणाली. आजही आपण जगामध्ये हे 2 विचार प्रवाह पाहतो. एक समाजवाद आहे, रशिया, युक्रेन, चीन वगैरे त्या भागामध्ये आपण समाजवाद पाहतो, हुकुमशाही पाहतो. आपल्या भारतामध्ये, अमेरिकेमध्ये आपण लोकशाही पाहतो. आजही तसे 2. पूर्वीच्या काळीसुद्धा वेद काळात हेच विचार होते. दोघंही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचे. परंतु वसिष्ठांच्या प्रयोगामुळं, कारण त्यांचं स्वयंशासन होतं, स्वतःचं शासन स्वतःच करणं, याला स्वयंशासन असं म्हणतात. एक उदाहरण सांगू का? शिवाजी महाराज खेड शिवापूरला त्यांची बाग होती आणि दादोजी कोंडदेव बागेतून चालले. आम्रवृक्षांनी सगळी झाडं डवरलेली आहेत आणि सहज बागेतून जाताना एक पाडाचा आंबा दादोजी कोंडदेवांच्या शिरपेचाला लागला. त्यांनी तो आंबा तोडला आणि नंतर विचार डोक्यामध्ये आला की अरे हो, ही बाग राजाची आहे, आपल्याला काय आंबा तोडण्याचा अधिकार? मला शासन झालं पाहिजे, स्वयंशासन, मला शासन झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी राजमहालात दरबार भरला. जिजामाता, राजमाता बसलेल्या आहेत, शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि दादोजी कोंडदेवांनी प्रश्न उपस्थित केला, काल माझ्याकडून अशी अशी चूक झाली, तेव्हा मला शासन झालं पाहिजे. राजमाता म्हणतायत, गुरुदेव हे सगळं राज्य आपलंच आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं राज्य करतो, तेव्हा आम्ही कोण तुम्हाला शासन करणार? दादोजींनी सांगितलं, नाही, हे राज्य शिवरायांचं आहे, त्यांनी शासन मला केलं पाहिजे. शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, आपल्या गुरुदेवांना आपण शासन कसं करणार? 9-10 वर्षाचे शिवाजी महाराज असतील, शासन कसं करणार? परंतु दादोजी कोंडदेवांनी फार आग्रह धरला. मग शिवाजी महाराजांनी एक सोपं शासन सांगितलं की ज्या हाताने आंबा तोडलेला आहे त्या हाताच्या अंगरख्याची बाही तुम्ही तोडून टाका. आणि सर्वांच्या समक्ष दादोजी कोंडदेवांनी
ज्या हाताने आंबा तोडलेला होता त्या हाताच्या अंगरख्याची बाही तोडून टाकली आणि संपूर्ण उर्वरित आयुष्यामध्ये एकच बाही असलेला अंगरखा त्यांनी आयुष्यभर घातला. याला स्वयंशासन असं म्हणतात. आता हे असं वेदकाळात ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही म्हणात शिवाजी महाराजांचा काळ तर 300-350 वर्षापूर्वीचा आहे. अगदी अलीकडचं 70-80 वर्षापूर्वीचं सांगू का? लाल बहादूर शास्त्री, आपल्या सगळ्यांना नाव माहिती आहे त्यांचं. ते पंतप्रधान होते आपल्या देशाचे. ज्या वेळेला ते पंतप्रधान नव्हते त्यावेळेला एका काँग्रेस कार्यकारिणीमध्ये ते लेखनिकाचं काम करायचे. त्यांना दर महिन्याला 60 रुपये पगार मिळायचा. त्यावेळेचे 60 रुपये. एक दिवस शास्त्रींचा मित्र त्यांच्यासमोर आला. तो म्हणाला की शास्त्रीजी, मला काही पैशाची आवश्यकता आहे, 60 रुपयाची आवश्यकता आहे. मला डॉक्टरांचं बिल द्यायचं आहे, त्याशिवाय ते औषधोपचार करायला तयार नाहीत. शास्त्रीजींनी सांगितलं, मला पगार तर 60 रुपये मिळतो, मी कुठून एवढे पैसे देणार? पण तो खूप गयावया करत होता. त्या दोघांचं बोलणं शास्त्रीजींच्या पत्नीने आतून ऐकलं आणि त्यांनी शास्त्रीजींना आत बोलवलं आणि सांगितलं, एका डब्यातून 60 रुपये काढले आणि त्यांच्या हातात दिले आणि सांगितलं, तुमच्या मित्राला देऊन टाका. ते पैसे शास्त्रीजींनी घेतले, मित्राला दिले. मित्र निघून गेला. प्रसंग या ठिकाणी संपला. पण शास्त्रीजी विचार करायला लागले, एवढे 60 रुपये आणले कुठून? तेव्हा शास्त्रीजींनी विचारलं तिला, पत्नीला. तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं, तुम्ही जो पगार देता 60 रुपये माझ्याकडे, त्याच्यातले मी फक्त 55 रुपये खर्च करते आणि 5 रुपये बाजूला ठेवते. दर महिन्याला 5 रुपये बाजूला ठेवते. असे 12 महिन्याचे 12×5 60 रुपये माझ्याजवळ होते, म्हणून मी ते देऊ शकले. तोही प्रसंग तिथे संपला. पण शास्त्री जेव्हा 11 वाजता आपल्या कार्यालयामध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी एक कागद घेतला, आपल्या वरच्या अध्यक्षांना एक अर्ज लिहिला आणि त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं, इथून पुढे दर महिन्याला मला 55 रुपये पगार देण्यात यावा आणि 55 रुपयात माझं घर भागतं. हे मूल्य, हे संस्कार त्यावेळेला होते. प्रभू रामचंद्रांच्या वेळेला या 2 ऋषींच्या अशा प्रकारच्या प्रणाली होत्या. म्हणून विश्वामित्र आलेत आणि राजा दशरथाला सांगतायत, राजा, तुझी दोन्ही मुलं मला देऊन टाक. कारण त्यावेळीची सामाजिक परिस्थिती जर आपण पाहिली तर भोगवाद बोकाळलेला होता, चंगळवाद बोकाळलेला होता, आसुरी प्रवृत्ती वाढत होती. खा प्या मजा करा एवढं सगळं चाललेलं होतं. ऋषीमुनींचे जे आश्रम असतील की ज्या ठिकाणी वेदांचा अभ्यास होतो, ज्या ठिकाणी वेदमंत्र त्यांचा घोष चाललेला असतो, अशा प्रकारचे वेदमंत्र सगळे बंद पडलेले होते. दुष्ट अशा प्रकारचे आसुरी प्रवृत्तीचे राक्षस त्या ठिकाणी यायचे आणि चालू असलेले यज्ञ त्याच्यावर ते युद्ध करायचे आणि ते यज्ञ सगळे संपून टाकायचे. अशा वेळेला कुणाचं तरी मदत आपल्याला झाली पाहिजे, म्हणून विश्वामित्र राजा दशरथाकडे गेले. 8-9 वर्षे वय असेल आणि राजा दशरथाला सांगितलं, तुझी दोन्ही मुलं मला ते देऊन टाक, मला त्या दुष्ट राक्षसांपासून रक्षण करायचं आहे. मी त्यांना वेदांचं शिक्षण देईन, मी त्यांना शस्त्र आणि अस्त्र याच्या तरवेज करेन. विचार करा, नवसा सायानी झालेली ही मुलं, कथा बघा आपल्याला माहिती आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण ही मुलं कशी झाली ते सांगणार नाही मी आत्ता. नवसा सायासाने झालेली मुलं आणि ती मुलं राजवाड्यातली, राजघराण्यात जन्माला आलेली ती मुलं त्या ऋषीच्या ताब्यात द्यायची. आणि काय कार्य करण्यासाठी? तर राक्षसांना संपवण्यासाठी.
म्हणजे केवढं मोठं धाडस होतं. दशरथ राजा मुलं द्यायला तयार नव्हता, परंतु शेवटी वसिष्ठांनाच विचारलं. वसिष्ठ म्हणाले, राजा, या मुलांना तू देऊन टाक. राजसत्ता आणि धर्मसत्ता यामध्ये धर्मसत्तेचा अंकुश असायचा राजसत्तेपुढं. आज आपली राजसत्ता डळमळीत होत चालली ना, याचं कारण काही धर्मसत्तेचा अंकुशच नाही. जे गुरु सांगतील ते राजगुरू होते वसिष्ठ. जे वसिष्ठ सांगतील ते ऐकणं भाग होतं. आणि दोन्ही मुलांना विश्वामित्राकडे देऊन टाकलं. विश्वामित्राने जेव्हा त्यांना आपल्या आश्रमात आणलं, तेव्हा आताच्यासारख्या 4 भिंतीतल्या शाळा नव्हत्या. आताच्यासारख्या 4 भिंतीतल्या शाळा नव्हत्या. विश्वामित्राने त्यांना शिक्षण द्यावं. वेद म्हणजे काय, वेदांचा अर्थ नेमका काय आहे, संस्कृती म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, प्रपंच आणि परमार्थ म्हणजे काय, अशा अनेक गोष्टींचं शिक्षण थोडं बारीक केलं तरी चालेल. थोडं बारीक केलं तरी चालेल. अशा गोष्टींचं शिक्षण हे त्या मुलांना मिळायचं, रामाला आणि लक्ष्मणाला मिळायचं. विश्वामित्राने त्यांना सगळ्या विद्यांमध्ये पारंगत केलं आणि शेवटी वेदविद्या संपन्न, शस्त्रास्त्रामध्ये निपुण असलेले राम आणि लक्ष्मण जेव्हा पुन्हा राजा, त्यांचं कार्य संपलेलं होतं. विश्वामित्राचा जो हेतू होता तो साध्य झालेला होता. आणि आता विश्वामित्र पुन्हा राजाकडे, दशरथ राजाकडे त्या मुलांना घेऊन आले. येता येता जनक नंदिनी सीता स्वयंवर चाललेलं होतं. सीता स्वयंवर झालं आणि येताना तिघांना बरोबर आणलं, राम, लक्ष्मण आणि सीता. सीता स्वयंवर पार पडलेलं आहे. जनक राजासारखे व्याही यांना मिळाले दशरथ राजाला. आणि आता पुन्हा प्रभू रामचंद्र लोकांच्या बरोबर इतका त्यांचा संवाद, कारण संस्कार चांगले झालेले होते, त्यामुळं अयोध्या नगरीतले सगळे लोक रामाची प्रशंसा करायला लागले. सगळीकडे रामाचा जय जयकार व्हायला लागला. असेच काही दिवस गेले आणि लोक चर्चा करायला लागले. आता प्रभू रामचंद्रांचं वय झालेलं आहे, म्हणजे योग्य वयात ते आलेले आहेत. राज्याभिषेक कधी होणार? सहज वर्णन करतात एका ठिकाणी, सहज दशरथ राजा आरशासमोर उभा होता आणि त्याला आपला पिकलेला एक केस त्याला दिसला. मनामध्ये विचार केला, कृतांत कटका मला ध्वजधरा दिसो लागली. मोरोपंतांचं ते काव्य आपल्याला माहीत असेल. आता ती यमाची ध्वजा आपल्याला दिसते, म्हातारपणाकडं आपलं वाटचाल होते. मग हे राज्य आपण रामाला दिलं पाहिजे. आणि राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. बघा त्यावेळेला किती आदर्शवत जीवन प्रणाली होती. आता आमची केस पांढरीच काही सगळीच जातात, पण म्हाताऱ्याची कमरेची चावी काही मुलाच्या हातातून सुनबाईच्या हातात जात नाही. त्यावेळेचे संस्कार वेगळे होते, संस्कृती वेगळी होती, वेदांच्या आदेशानुसार जीवन जगणारी मंडळी होती, म्हणून ते रामराज्य होतं. आणि मग प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सकाळ झाली आणि त्याच वेळेला राजा दशरथ रामाला बोलावून घेतलं. दशरथाचा चेहरा सगळा म्लान झालेला होता, चेहऱ्यावर सगळं नैराश्य होतं. रामाने विचारलं की आपल्या चेहऱ्यावर आनंद का नाही? तेव्हा राजा दशरथाने सांगितलं की रामा, तुला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. कारण आदल्याच दिवशी मंथरेने कैकेयीच्या डोक्यात सगळं काही भरवलेलं होतं. त्याच्या अगोदरचा एक इतिहास असा आहे
की कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिन्ही दशरथ राजाच्या राण्या, त्यात कैकेयी जरा आवडती होती आणि शूर पण होती. ज्यावेळेला इंद्रावर काही संकट आलं त्यावेळेला राजा दशरथाला वर बोलावून घेतलं स्वर्गात. राजा दशरथाचा रथ स्वर्गात गेला त्या राक्षसांना मारण्यासाठी. आणि त्यावेळेला कैकेयी म्हणाली की महाराज मी पण तुमच्यावर येणार आहे. त्यावेळेला स्त्रियांना स्वातंत्र्य होतं बरं का. आपली भारतीय संस्कृती खूप मोठी आहे. आपण म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, पण रामायण काळात, महाभारत काळात, अगदी अलीकडे आपल्या पुराण काळातसुद्धा स्त्रियांना देव्हाऱ्यातील देवता म्हणूनच स्थान आहे. स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी अधिकार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्रिया थोड्या मागे पडल्या, परंतु भारतीय संस्कृतीने यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तथ दैवतः असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्त्रीचं स्थान मोठंच होतं. कैकेयी राजाबरोबर गेलेले आहे युद्धासाठी, आणि युद्ध करत असताना त्या रथाचं एक चाक निखळलं. ते रथ चाक आखापासून बाजूला गेलं. कैकेयीने अशा वेळेला रथाच्या खाली उडी घेतली आणि त्या रथाचा जो आक आहे तो उचलून नरला आपल्या खांद्यावर घेतला. काय पराक्रम आहे बघा. आणि राजाला शरसंधान करता आलं आणि ते युद्ध राजाने जिंकलं. पण त्यावेळेला राजा एकदम खुश झाला दशरथाला आणि म्हणतो कैकेयी मी तुझ्यावर खुश आहे, तुला काय मागायचं असेल ते माग. कैकेयी म्हणाले मी आत्ताच नाही मागणार, योग्य वेळेला मागेल. आणि ती योग्य वेळ तिने ही साधली की भरताला राज्य द्यायचं आणि 14 वर्ष वनवासाला रामाला पाठवायचं. आणि दशरथ राजाने हे सगळं सांगितल्यानंतर रामाने सगळं हसत हसत स्वीकारलं. केवढी स्थितप्रज्ञता आहे. रामाचं जीवन आपल्याला आदर्श का वाटतं? दुसऱ्या दिवशी आपला राज्याभिषेक होणार आहे, संपूर्ण नगरीमध्ये आनंदाचं वातावरण आहे, आणि त्याच वेळेला आपल्याला दुसरी आज्ञा येते की वल्कल परिधान करून आपल्याला 14 वर्षे वनवासाला जायचं आहे. राज्याभिषेक होणार आहे म्हणून आनंद नाही, आणि वनवासाला जायचं म्हणून दुःख नाही. प्रभू रामचंद्र आणि सीतामाई आदर्शवत जीवन, लक्ष्मण आदर्श बंधू. वास्तविक या दोघांनी वनवासाला जाण्याची काही गरज नव्हती, पण ते स्वेच्छेने गेले आणि मग ते पुढच्या प्रवासाला गेलेले आहेत. भरताला ज्यावेळेला ही बातमी समजली त्यावेळेला भरत आणि शत्रुघ्न 2 मामाच्या घरी गेलेले होते. त्यांना ज्यावेळेला ही बातमी समजली त्यावेळेला ते आपल्या आईचं तोंडसुद्धा, कैकेयीचं तोंडसुद्धा त्यांनी पाहिलं नाही आणि पुन्हा तो भेटायला गेला. ते जेव्हा ऋषींच्या तिथे गेले त्यावेळेला ऋषींनी सांगितलं की राम वनवासाला गेला आहे ना, हेच योग्य आहे. बघा, हे सगळं एक प्रकारचं प्लॅनिंग होतं बरं का. कारण त्यांना दुष्टांना संपवायचं होतं ना. रावणाला, कुंभकर्णाला या लोकांना मारायचं होतं, या राक्षसांना मारायचं होतं. पण ते कसं मारता येईल म्हणून ही सगळी योजना या ऋषीमुनींनी केलेली होती असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण ऋषींनी सांगितलं भरताला की रामाचा वनवास आहे ना तो योग्यच आहे, जाऊ देत त्याला वनवासामध्ये. राम ज्यावेळेला वनवासाला आले आणि नंदीग्रामामध्ये ह्याने येऊन भरताने येऊन भेट घेतली आणि खूप विनंती केली की दादा तू परत अयोध्येला चल. परंतु प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की मी अयोध्येला येणार नाही, पितृवचन मी पाळलं पाहिजे, एकवचनी आहे. मला जी वडिलांनी आज्ञा दिलेली आहे ती पाळली पाहिजे. गदी माडुळकरांनी काय सुंदर लिहिलं आहे, 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक आहे तेवी बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपल्याला जायचं आहे आणि ते एका ठिकाणी म्हणतात की तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास, अयोध्येत होतो राजा रंक मी वनीचा, तू अयोध्येचा राजा हो आणि मी वनवासामध्ये जाईल. पितृवचन पाळून दोघे हो रे कृतार्थ, दोघे आपण पितृवचन पाळू आणि कृतार्थ होऊन जाऊ. शेवटी एक म्हणतोय राज्य नको, एक राज्य द्यायला तयार आहे
आणि दुसरं राज्य घ्यायला तयार नाही. बघा रामायणात किती उलटा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र राज्य द्यायला तयार आहेत आणि भरत राज्य घ्यायला तयार नाही. तेच महाभारतात नाही तुम्हाला दिसणार. पांडव राज्य मागतायत, कौरव मात्र राज्य द्यायला तयार नाही. हा दोन्हीमध्ये फरक आहे. मग यांनी भरतानी ठरवलं की दादा जोपर्यंत तुझा 14 वर्षाचा वनवास संपत नाही तोपर्यंत मी या नंदीग्रामातच राहील, तुझी वाट पाहत राहील, तुझ्या ज्या पादुका आहेत त्या पादुका राज्यासनावर ठेवेल आणि मग सगळा राज्यकारभार चालेल. आदर्श बंधू, रामायणातले सगळेच पात्र आहेत ना, ही सगळी पात्र आदर्श आहेत बरं का. कोणतंही पात्र तुम्ही पहा आदर्श आहे. कैकेयीसुद्धा सुरुवातीला आदर्शच होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची चरित्र जर आपण पाहिली, ही सगळे आदर्श पात्र आहेत. महाभारतात तसं नाही. महाभारतातलं प्रत्येक पात्र सुडाने पेटलेलं आहे. प्रत्येकजण सुडे घ्यायच्या. बघा अर्जुनाचं पात्र घ्या, कुंतीचं पात्र घ्या, द्रौपदीचं पात्र घ्या, तिथं अगदी सुडाने पेटलेलं सगळं. पण महाभारतातली पात्र आणि रामायणातली पात्र या दोन्हीमध्ये फार फरक आहे. रामायण आपल्याला आदर्शवाद शिकवतं आणि महाभारत आपल्याला वास्तववाद शिकवतं. काय आहे हे महाभारत शिकवतं. आता आपण पाहतो हे सगळं महाभारताचं चित्र आहे आणि रामायणामध्ये बाकी सगळं आदर्श आहे. दोन्हीमध्ये हा फरक आहे. आणि म्हणून तर त्या वास्तववादी चित्रामध्ये कृष्ण जन्माला येतात आणि आदर्शवादी जीवनामध्ये राम जन्माला येतात. रामाचा आदर्श आहे आणि कृष्णाची वास्तवता आहे. म्हणून आपण म्हणतो राम घ्यावा, कृष्ण गावा. कृष्ण गायचा असतो आणि राम घ्यायचा असतो. मंडळी उलटं करतात. कृष्ण घेतात आणि राम फक्त गातात, नाही का. काही म्हणतात की कृष्णाला 16,108 बायका होत्या, आम्ही 2 केल्या म्हणून कुठं बिघडलं, नाही का. कारण कृष्णानंच एवढ्या बायका होत्या. पण कृष्णाच्या जे लीला आहेत, कृष्ण 12 गाव अग्नी पिला होता. याला साधं उदबत्तीचा चटका दिला तर, नाही का. म्हणून कृष्ण गायचा असतो आणि राम घ्यायचा असतो. मग अशा आपण गवळणी ऐकल्या. कृष्णाची रासलीला आहे. कृष्णाने केलेला गवळणीच्या बरोबर आध्यात्मिक अर्थ त्याचा फार वेगळा आहे, नाही का. आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे, तो आपण लक्षात घेत नाही. पण रामाचं तसं नाही. रामाच्या रासलीला आहेत का. रामाचं सगळं आदर्श जीवन आहे. 2 जीवनामध्ये असा फरक आहे. त्यांच्या नावातही फरक आहे हो. कृष्ण अक्षर काढा ना तुम्ही, इकडे एक गाठ, इकडे एक गाठ, खाली तर उलटी गाठ. कृष्णाचं सगळं जीवन आतल्या गाठीचं बाहेरच्या गाठीचं, नाही का. म्हणून तर आपण त्याला म्हणतो काही कृष्ण कारस्थानं करतोय. महाभारताचं असं एकही पान नाही की त्या पानावर कृष्णाचं काळं कारस्थान नाही, कृष्ण कारस्थान नाही. पण कृष्णाची कारस्थानं जी आहेत ती सगळी समाजासाठी केलेली आहेत, लोकांच्या हितासाठी केलेली आहेत. म्हणून कृष्ण आम्ही गायचा आहे, राम घ्यायचा आहे. दोघांचं जे आहे ना जीवन, एकाचा जन्म जो आहे ना हा बंदी शाळेत झाला आहे, तर एकाचा जन्म कुठे झाला आहे, राजवाड्यात झाला आहे. एकाचा जन्म भर उन्हाळ्यात झाला आहे उद्या, तर एकाचा जन्म भर पावसाळ्यात झाला आहे. एकाचा जन्म भर दुपारी झाला आहे, तर एकाचा जन्म अगदी मध्यरात्री झाला आहे, रात्री 12 वाजता. बघा ना दोघांच्या जीवनामध्ये किती फरक आहे, नाही का. किती फरक आहे. कृष्ण शब्द काढताना सुद्धा किती आपल्याला वेडीवाकडी ओळी घ्यावी लागतात आणि राम शब्द काढताना सरळ ओळी आहेत. राम, नाही का, सरळ ओळी आहेत. रामाचं जीवन आदर्श आहे, कृष्णाचं जीवन आहे आदर्श आहे. कारण या दोन्ही आमच्या देवता आहेत. प्रभू रामचंद्र आदर्श कसे, ते ज्या वेळेला शबरीच्या आता प्रवासामध्ये अनेक घटना घडलेल्या असतात. खरं तर रामायण अनेक प्रकारचे लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक अध्यात्म रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, अद्भुत रामायण आहे. अद्भुत रामायणामध्ये तर अशी काही वर्णनं आहेत ना की ती आपल्याला पटत नाहीत.
दशरथ राजाचं वय 60,000 वर्ष होतं. आता 60,000 वर्ष कधी माणूस जगेल का? आणि 60,000 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला, तो प्रभू रामचंद्र. मग हे आपल्याला पटेल का? पण अद्भुत रामायणामध्ये सगळं अद्भुतच लिहिलं आहे. तर राक्षसाचं वर्णन करताना सुद्धा अशी राक्षसांची वर्णने केलेली आहेत की भयंकर आहेत. पण ही सगळी अद्भुत रामायणामध्ये आहेत. आपल्याला जे पाहायचं आहे ते वाल्मिकी रामायण पाहायचं आहे. वाल्मिकी रामायण हे आदर्श आणि वास्तव आहे, ते खरं रामायण आहे. बाकीची फक्त जेणेवाडे उत्कट भक्ती तो विशेष लिहिला ग्रंथी, नावडे तरी स्वस्ती खोडोनी दूर करावा. म्हणजे हे चांगलं जे रामायण आहे हे एवढ्यासाठी लिहिलं आहे. मी एक 5 मिनिटात संपवलं चालेल ना? नाही, बराच वेळ, कारण तुम्ही लवकर आलात ना. कारण ताईंना पण जायची गडबड दिसते मला वाटतं. मगाशी मला किती आनंद झाला की मला पाहिलं आणि ताई म्हणतात, महाराज तुम्हाला पाहून खूप आनंद झाला, आज खूप चांगलं ऐकायला मिळणार. मला वाटतं यापेक्षा जगामध्ये भाग्याची गोष्ट कोणती असते हो? एकमेकाने एकमेकाला पाहिल्यानंतर चांगलं म्हणणं, यापेक्षा जगात आनंदाचा क्षण कोणता असतो तुम्ही मला सांगा. कधी कधी आपण म्हणतो, बाबा आता भेटलास, परत भेटू नको बरं का. टी व्हीवर इकडे तिकडे आपण पाहतो काय काय चाललंय, ते चेहरे पाहिल्यानंतर सुद्धा दुःख होतं. आपलं क्षेत्र तसं नाही. 5 मिनिटात मी संपेल, आहे ना थोडा वेळ? हां, कारण थोडा एक भाग मला सांगायचा आहे. तर याच्या शबरीच्या आश्रमात गेलेत प्रभू रामचंद्र, आणि शबरीला खूप आनंद झाला. ती रोज वाट पाहिजे बरं का, आज श्रीराम येतील, नंतर तरी येतील, उद्या तरी येतील. 1 नाही 2 नाही, जवळजवळ किती वर्ष, म्हातारी होईपर्यंत ती वाट पाहत होती. म्हातारी होईपर्यंत. शेवटी तिची साधना होती, त्या साधनेचं रूपांतर तपामध्ये झालं आणि तप फळाला आलं. एक दिवस प्रभू रामचंद्र आले. शबरीला काय आनंद झाला, कारण ती काय करायची, प्रभूंच्या स्वागतासाठी रोज बोरं तोडायची, बोरं. आणि बोरं तोडल्यानंतर ते चाखून पाहिजे. गोड बोरं असलं ना की परडीत टाकायचे, आंबट असतं की फेकून द्यायचे. संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पण प्रभू कधी यायचेच नाहीत. एक दिवस मात्र प्रभू आले. शबरीला काय आनंद झाला, लक्ष्मणही बरोबर होता. आज शबरीला खूप आनंद झाला. आणि मग शबरीने ते अर्धवट कुरतडलेले बोर प्रभूंना खायला दिलं. भगवंत भावाचा भुकेला असतो. शबरीने ते बोर आपल्या हातामध्ये भगवंताने ते बोर आपल्या हातामध्ये घेतलं आणि ते खायला सुरुवात करणार. तेवढ्यात लक्ष्मणाचं लक्ष गेलं. लक्ष्मण मनामध्ये विचार करायला लागला, ही भिल्लीण आदिवासी कित्येक दिवस दात घासलीच की नाही, फोरेन्स वापरलं का, कोलगेट वापरलं का, वज्रदंती वापरली, आणि त्या उष्ट्या दातांनी कुरतडलेलं बोर आणि प्रभू रामचंद्र खाणार. आपण तर क्षत्रिय वंशातले, सूर्यवंशातले, आणि ही साधी भिल्लीण हिचं उष्ट बोर खाणार. तो शंकेने पाहायला लागला. प्रभूंच्या लक्षात आलं. मोठं सुंदर वर्णन केलं आहे गदी मांडुरकरांनी. धन्य मी शबरी श्रीरामा लागली तव चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा लागली तव चरणे आश्रमा. रामा, मी धन्य आहे, तुमची चरणं माझ्या आश्रमाला लागलीत. आणि लक्ष्मणाकडे पाहून ती म्हणते, का सौमित्री शंकित दृष्टी. अरे लक्ष्मणा, असा शंकेने का पाहतोयस? का सौमित्री शंकित दृष्टी. तुला असं वाटतं का ही बोरं उष्टावलेली आहेत? उष्टावलेली नाही, अभिमंत्रित ही नव्हे तर उष्टी. ही अभिमंत्रित केलेली आहेत. कशाने अभिमंत्रित केलीत? या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. ज्या तोंडामध्ये सतत भगवंताचं नामस्मरण केलं जातं ते तोंड उष्टावलेलं कसं असेल? भगवंत भावाचा भुकेला असतो. अनेक प्रकार प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आपण पाहतो. तासाभरात प्रभूंचं जीवनचरित्र आपल्याला कसं पाहता येणार, पण एक आदर्श जीवन म्हणून प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं जातं. एकच प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कधी कधी बऱ्याचशा आपल्या कल्पना असतात बरं का. अनेक रामायणमध्ये वर्णन केले असतं. ती अहिल्या उद्धार नाही का, म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासात प्रवास करतायत आणि एक केवट आहे. केवट, त्या केवटाला म्हणता येते, केवटा
आम्हाला तिघांना पलीकडे घेऊन चल. गंगा नदी आहे, विस्तीर्ण पात्र आहे, पलीकडे जाणार कसे? ते केवटाचे नाव होते तिथे. आम्हाला तिघांना पलीकडे घेऊन चल, शरयू नदीच्या पलीकडे घेऊन चल. तेव्हा तो केवट असं म्हणतो, प्रभू मी नाही माझ्या नावेत तुम्हाला बसवणार. प्रभू म्हणाले, का बसवत नाहीस? नाही बसवणार म्हणलं मी. प्रभूंनी परत विचारलं, का बसवत नाहीस? मी त्या केवटाने सांगितलं, प्रभू मी असं ऐकलं आहे, तुम्ही जेव्हा रस्त्याने चाललात ना त्यावेळेला तुमचा पाय एका दगडाला लागला आणि तुमच्या पायाचा स्पर्श त्या दगडाला झाल्याबरोबर त्यामधून एक स्त्री प्रगट झाली. अहिल्या उद्धार एक स्त्री प्रगट झाली. जर तुमचा पाय माझ्या लाकडाच्या नावेला लागला आणि याच्यातून एखादी स्त्री प्रगट झाली तर एक सांभाळणं इतकं अवघड आहे, तर दोन दोन कुठं सांभाळू? शिवाय माझ्या उदरनिर्वाहाचं साधनही सगळं संपून जाईल. मी नाही नावेत बसवणार. पण प्रभूंनी खूप विनंती केली. नावाडी खूप हुशार होता. त्याने आपल्या पत्नीला हाक मारली. तो म्हणाला, अगं ऐकलंस का, प्रभू रामचंद्र आलेत, त्यांची आपल्याला पाद्यपूजा करायची आहे. त्यावेळेला स्टीलची भांडी नव्हती, तांब्या पितळीची त्यांच्याकडे नव्हतीच भांडी, लाकडाची भांडी होती. एक लाकडाची काठवट तिने आणली. प्रभूंनी आपले पाय त्या लाकडाच्या काठवडीमध्ये ठेवले आणि तिने त्या केवटाने प्रभूंची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. प्रभूंचे पाय लाकडाच्या काठवडीला लागले, काही परिणाम झाला नाही. थोडं टेस्टिंग पण झालं. आता नावेत बसायला काही हरकत नाही म्हणून प्रभूंना नावेत बसवलं. नाव पलीकडे गेली. सगळे तिघेही नावेतून खाली उतरले. परत प्रभूंनी सांगितलं, केवटा तू फार माझं चांगलं काम केलं आहेस, पाहिजे ती बिदागी मी तुला देतो. प्रभू केवट म्हणाला, मी नाही तुमच्याकडनं पैसे घेणार. प्रभू म्हणाले, का घेत नाही? तू माझं खूप चांगलं नाही म्हणाला, मी नाही तुमच्याकडनं पैसे घेणार. शेवटी म्हणतो, का घेणार नाही? तेव्हा त्या केवटाने सांगितलं, प्रभू जेव्हा दोन्ही माणसं एकाच जातीची असतात ना आणि त्यांनी जर एकमेकाची कामं केली ना ते एकमेकाचे पैसे घेत नाहीत. एका नाव्याने दुसऱ्या नाव्याच्या दुकानात केस कापले, पहिल्या नावे दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही. एका धोब्याने दुसऱ्या धोब्याच्या दुकानात कपडे धुवायला दिले, पहिला धोबी दुसऱ्याकडनं पैसे घेत नाही, कारण ते एकाच जातीचे असतात. या ठिकाणी तुमची आणि माझी जात एकच आहे, त्यामुळं मी काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही. लक्ष्मणाचं टेम्परेचर वाढलं. लक्ष्मण रागावणार. तेवढ्यात प्रभू असं म्हणतात, लक्ष्मणा तुमचं जरा पारा खाली आणा. त्याला काय म्हणायचं ते तरी आपण बघूया. परत एकदा प्रभूंनी विचारलं, अरे बाबा तू म्हणतोस ना आपली जात वगैरे एक आहे, एका धोब्याने दुसऱ्या धोब्याच्या धोका, हे काय माझ्या काही लक्षात येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, प्रभू तुम्हाला दोघांना या नदीतून पलीकडे घेऊन जाणारा मी एक नावाडी आहे. तुम्हाला दोघांना या नदीमधून पलीकडे घेऊन जाणारा मी एक नावाडी आहे. आणि या संसाररूपी भवसागरातून सर्वांना पलीकडे घेऊन जाणारे तुम्हीसुद्धा एक नावाडी आहात. तुमची आणि माझी जात एकच आहे. मी नाही तुमच्याकडून पैसे घेणार. प्रभूंचं कार्य असं आहे. पुढे खूप मोठा भाग आहे. तुर्तास पुढे आपण रामायण वाचा. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अर्थात परत एक गोष्ट सांगायची बरं का, की आपण म्हणतो ना अहिल्याचा म्हणजे अहिल्याला पाय लागला, ती दगडाची शिळा वगैरे झाली, तर असं काही नसतं बरं का. असं काही नसतं. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या दोघांचं या आपल्या पत्नीवर त्यांनी थोडा संशय घेतला आणि दोघांचं भांडण झालं. घरात नाही का आपलं नवरा बायकोचं भांडण होतं. भांडण झालं की काही दिवस आपण आबोला धरतो. त्याप्रमाणे गौतम ऋषी त्या अहिल्याला सांगितलं, तू तिकडे कोपऱ्यात जाऊन बस, बोलू नकोस माझ्याबरोबर. ती आपली अहिल्या कोपऱ्यात जाऊन बसली, पण ती साधना करत बसली, कारण तिचं मन एखाद्या वेळेला पवित्र असेल. पण गौतम ऋषींच्या नसेल लक्षात आलं, काहीतरी गैरसमज निर्माण झाला असेल आणि नेमके त्यावेळेला तिथं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण गेले. आणि मग यांना असं वाटलं की प्रभू रामचंद्र आले आणि आपण त्यांचा निदान आदर सत्कार तरी केला पाहिजे. बरं, घरात पुरुष माणसाला आदर सत्कार करता येईल का? शेवटी स्त्रीलाच शरण जावं लागतं ना. मग गौतम ऋषी पुन्हा अहिल्याला विचारलं, अगं अहिल्या, अगं रामचंद्र आले, प्रभू रामचंद्र आलेत, लक्ष्मण आलेत, त्यांचं स्वागत कर. आणि मग पुन्हा अहिल्या तिकडे घरात आली आणि यांचं सगळं व्यवस्थित स्वागत झालं. आणि आपण असं म्हणतो की प्रभू रामचंद्रांच्यामुळं पायाचा स्पर्श झाल्यामुळं अहिल्याचा उद्धार झाला. कथा फार वेगवेगळ्या असतात, त्यांना वेगवेगळा रंग दिलेला असतो. रामायणात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. असो,
प्रभू रामचंद्राचं जीवनचरित्र हे आदर्श जीवनचरित्र आहे. आदर्श राजा, आदर्श मित्र, आदर्श बंधू, आदर्श शत्रू. शत्रूसुद्धा आदर्श आहे. कारण ज्या वेळेला रावणाला मारलं त्यावेळेला प्रभू रामचंद्र रावणाच्या जवळ गेले आणि बिभीषणाला लक्ष्मणाला सांगितलं त्याच्यावर अंत्यसंस्कार कर. कारण का, शत्रुत्व होतं ते निघून गेलं, सगळं शत्रुत्व निघून गेलं आहे. आता काय, तो त्याचं शरीर हे पार्थिव आहे, तो आता एकरूप झाला आहे भगवंताशी. आता कशाला शत्रुत्व पाहिजे. इतकं आदर्श शत्रुत्वसुद्धा प्रभू रामचंद्रांचं आहे. आपण किती भाग्यवान आहोत की बरेच वर्ष प्रभू रामचंद्र हे बंदिवासात होते, नाही का. पण आता आपण त्यांना मुक्त केलं आणि अयोध्येला मोठं राम मंदिर उभं केलं, नाही का. फार मोठा इतिहास आहे, तो सांगायला आपल्याकडे वेळ नाही. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. 2 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही अयोध्येला गेलो, सगळे कारसेवक बरोबर होते, कारसेवक. आणि ते कारसेवकांनी पाहिलं, मी त्यांच्याबरोबर होतो. प्रभू रामचंद्रांची मूर्ती पाहिली, ती भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं मंदिर पाहिलं. त्यावेळेला ते कारसेवक होते, ते सगळे आता 70-75मध्ये आहेत बरं का. अक्षरशः प्रभूंची मूर्ती पाहिल्यानंतर ढळढसा रडलेच आहे. आणि ते म्हणाले, आम्ही जेव्हा 90 साली या ठिकाणी आलो त्यावेळेला या चबुतऱ्यावर चढलो, या ठिकाणी काही प्रकारचे अशा प्रकारचा आमच्यावर हल्ला झाला, त्या क्षणाला आमचे काही लोक आमच्यातून गेले. आज त्यांचं स्मरण आम्हाला होतं आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं ते रूप पाहिल्यानंतर त्यांना झालेला आनंद, त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू, हे सगळे आनंद अश्रू होते, कर्तव्यपूर्तीचे आनंदाचे अश्रू होते. असो, उद्या रामाचा जन्म होतो आहे. आपलं प्रपंचसुद्धा हा आदर्श असावा. प्रभू रामचंद्रांच्या प्रमाणेसुद्धा आपण जीवन जगण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. आज आमच्या काकू केवढा प्रयत्न करतायत, नाही का, की खरं तर मुलांनी इथं आलं पाहिजे. आता शाळेला सुट्ट्या आहेत, म्हणजे लहान मुलांनी हे सगळं ऐकावं, त्यांच्या कानावर हे सगळे शब्द जावेत. पण त्या मोबाईलच्या विळख्यामध्ये पोरं इतकी अडकलेली आहेत की त्यांना काही सुचतच नाही. आपण सगळे आदर्श माता आहात, आदर्श आजी आहात, म्हणून तरी आपण इथे येऊ शकतो. पण काही मंडळी आता सगळी आपल्या मोबाईलच्या पुढे किंवा टी व्ही पुढे काहीतरी मालिका बघत बसतात. आपणही बिघडतात आणि मुलांनाही बिघडवतात. फार गरज आहे संस्काराची. आज काकू हे प्रयत्न करतात आपल्या सगळ्यांच्या सानिध्याने. पुन्हा आपल्या सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि इथे 4 शब्द बोलण्याची संधी मला प्राप्त झाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि प्रभू रामचंद्रांजवळ एक मागणं मागतो की सर्वे पिस्किना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशा प्रकारची प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.